नमस्कार, द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. मी सरिता राठोड. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर. सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान. राष्ट्रपती भवनातील सोहळ्यात पार पडला शपथविधी. रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांमार्फत कुर्डुवाडी मिरज सेक्शनची पाहणी. आषाढी एकादशी वारीसाठी जय्यत तयारी. न्यायालयाची स्थगिती असताना डीसीसी बँकेत कामगार भरती. बँकेला धाडण्यात आली आहे न्यायालयीन नोटीस. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याचं होतं प्रकरण. संबंधित पतीची करण्यात आली निर्दोष मुक्तता. आणि शहरात जड वाहतुकीचा आणखी एक बळी. बलकरच्या चाकाखाली जाऊन दुचाकीस्वार जागीच ठार. नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असून नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला राष्ट्रपती भवनात. सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेत नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनामध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा स्थापन होणाऱ्या या सरकारमध्ये आज अनेक बड्या नेत्यांनी आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी एनडीएच्या घटक पक्षांनी शुक्रवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे आपापल्या पक्षातील मंत्र्यांची नावं सादर केली होती. गेल्या 2 दिवसांमध्ये यातील अनेक नावं अंतिम करण्याबाबत केंद्रीय पातळीवर सतत बैठका होत होत्या आणि अखेर शनिवारीच संभाव्य मंत्रिमंडळ आणि त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली होती. यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये निर्मला सीतारामन, अश्विनी वैष्णव, राजनाथ सिंह, अमित शाह, मनसुख मांडवीय, पंकज चौधरी, जयंत चौधरी, जे.पी. नड्डा, अजय टमटा, रवनीत बिट्टू, जितेंद्र मांझी, चिराग पासवान, गिरिराज, शिवराज सिंह चौहान, सावित्री ठाकूर, गजेंद्र सिंह शेखावत, सुरेश गोपी, राम मोहन नायडू यांच्यासह महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ आणि प्रतापराव जाधव यांची वर्णी लागली. तसं पाहिल्यास नियमानुसार केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 78 मंत्री असतात. परंतु आज झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांनी शपथ घेतली नाही. त्यामुळं उर्वरित मंत्रिमंडळ आणि त्यामध्ये निवडले जाणारे मंत्री याबाबत अनेक नावांची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. महाराष्ट्रातून देखील केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाची वर्णी लागते याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. आज झालेल्या या शपथविधी सोहळ्यानंतर नरेंद्र मोदी यांची प्रधानमंत्रीपदाची सलग तिसरी टर्म आता सुरू झाली असून मागील 10 वर्षातील त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील घडामोडी पाहता आगामी काळात प्रगत भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते काय काय पावलं उचलणार हा विषय आता औत्सुक्याचा ठरला आहे. जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ म्हणून ओळख असलेल्या रामोजी फिल्म सिटीचे सर्वेसर्वा रामोजी राव यांचं शनिवारी सकाळी निधन झालं. जगातील सर्वात मोठं फिल्म स्टुडिओ संकुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामोजी फिल्म सिटीचे सर्वेसर्वा, रामोजी समूहाचे अध्यक्ष तसंच माध्यम सम्राट रामोजी राव यांचं शनिवारी सकाळी हैदराबाद येथील रुग्णालयामध्ये निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. बुधवार दिनांक 5 जून रोजी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव शहराबाहेरील रामोजी फिल्म सिटी येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं असून अंत्यदर्शनासाठी काही काळ तेथे ठेवण्यात येणार आहे. रामोजी राव यांनी पत्रकारिता तसंच मनोरंजन आणि माध्यम उद्योगामध्ये देशात क्रांती घडवून आणली होती. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल पद्मविभूषण या पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं होतं. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. रामोजी राव यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राव हे भारतीय माध्यमांमध्ये क्रांती घडवून आणणारं मोठं व्यक्तिमत्व होतं. पत्रकारिता आणि चित्रपट जगतामध्ये त्यांनी भरीव असं योगदान दिलं आहे. त्यांना भारताच्या विकासाची आवड होती अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. आगामी आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांमार्फत कुर्डुवाडी मिरज सेक्शनची पाहणी करण्यात आली आहे. तमाम वारकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेल्या आषाढी एकादशीचा सोहळा आता तब्बल 1 महिन्यावर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांनी कुर्डुवाडी मिरज सेक्शनचं निरीक्षण केलं.
कुर्डुवाडी रेल्वे स्थानकापासून या निरीक्षणास सुरुवात करण्यात आली। त्या ठिकाणी कुर्डुवाडी रेल्वे स्थानक व्यवस्थापक यांच्याशी संवाद साधत स्थानकावरील समस्या, आषाढी पंढरपूर यात्रेसंबंधी कुर्डुवाडी रेल्वे स्थानक खूप महत्त्वाचं असतं, यासंबंधी रेल्वे स्थानकात करण्यात येणाऱ्या तयारीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला। मोडणीम रेल्वे स्थानक परिसरामध्ये नवीन प्रस्थापित गतिशक्ती कार्गो टर्मिनलची अर्थातच GCTची पाहणी त्यांनी केली। भविष्यामध्ये रॅक क्षमता वाढवण्यासाठी सायडिंगचा विस्तार करण्यासंबंधी जागेची पाहणीही यावेळी त्यांनी केली। पंढरपूर रेल्वे स्थानकावर स्टेशन व्यवस्थापकांसोबत चर्चा करून अमृत स्टेशन योजनेच्या कामाची पाहणी, स्टेशनवरील स्वच्छता, इतर समस्या आणि आगामी आषाढी यात्रेचं नियोजन, आषाढी यात्रेत येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी अतिरिक्त बुकिंग विंडो, प्रवासी मदत केंद्र, पिण्याचं शुद्ध पाणी, रेल्वे स्थानक परिसर स्वच्छता आणि स्वच्छतागृह याविषयी त्यांनी यावेळी आढावा घेतला। रेल्वे स्थानकावरील गुड्स शेडची पाहणी त्यांनी केली। यामध्ये काम करीत असलेल्या माथाडी कामगारांच्या समस्याही जाणून घेतल्या। गुड्स शेडमधील स्वच्छतागृहाचीही पाहणी त्यांनी केली। याप्रसंगी वरिष्ठ विभागीय अभियंता चंद्रभूषण, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक जयन गुप्ता, विभागीय अभियंता रवींद्र सिंगल, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता अनुभव वाष्णेय, विभागीय सुरक्षा आयुक्त तसंच वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता अभिषेक चौधरी यांच्या समवेत अनेक प्रमुख अधिकारी आणि रेल्वे कर्मचारी उपस्थित होते। कामगार न्यायालयाची स्थगिती असताना देखील कंत्राटी कामगाराची भरती करण्यात आली असून DCC बँकेला पाठवली न्यायालयानं नोटीस। कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी सहकार खात्याची परवानगी नसताना तसंच कर्मचारी संघटनेला चेंज ऑफ नोटीस न देता खाजगी एजन्सीजकडून सुरू केलेल्या कंत्राटी कर्मचारी भरतीला कामगार न्यायालयानं स्थगिती दिली होती। असं असताना देखील DCC बँकेनं काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली। यावर सोलापूर जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटनेनं दाखल केलेल्या अवमान याचिकेनंतर DCC बँकेला कामगार न्यायालयानं नोटीस बजावली आहे। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अगोदरच चुकीच्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी अडचणीत आली आहे। त्या अनुषंगानं चौकशी पूर्ण होऊन संचालक आणि अनेक कर्मचाऱ्यांना दोषारोपही बजावण्यात आले आहेत। मागील 5 वर्षे प्रशासकावर कारभार सुरू असताना देखील खाजगी एजन्सीकडून कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यासाठी बँकेनं खाजगी एजन्सी नियुक्त केली। या एजन्सीकडून साधारण 70 कर्मचारी नेमले। ही प्रक्रिया राबवण्यासाठी सोलापूर जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघटनेनं चेंज ऑफ नोटीस देणं बंधनकारक होतं। अशा प्रकारची नोटीस DCC बँकेला कर्मचारी संघटनेनं दिली होती। तरीही कंत्राटी कर्मचारी बार्शीच्या खाजगी एजन्सीकडून नेमण्यात आले। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निर्णयावर कर्मचारी संघटनेनं कामगार न्यायालयामध्ये दाद मागितली। न्यायालयानं बँक कर्मचारी संघटनेच्या मागणीवर कंत्राटी कर्मचारी नियुक्त करण्यास स्थगितीचा आदेश दिला आहे। यानंतर आता न्यायालयानं आपलं म्हणणं सादर करण्यासाठी DCC बँक प्रशासक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बँक प्रशासनाला नोटीस बजावल्याचं सांगण्यात येत आहे। या संदर्भात कर्मचारी संघटनेचे ॲडव्होकेट गोविंद कुलकर्णी यांनी देखील या माहितीला दुजोरा दिला आहे। चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याप्रकरणी संबंधित पतीची करण्यात आली निर्दोष मुक्तता। आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर सपासप वार करून खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सिद्धू किसन हराळे, राहणार हराळेवाडी, तालुका मोहोळ याच्या विरुद्ध भरलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन मेहरबान अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती IA शेख यांनी या आरोपीस निर्दोष करण्याचा आदेश दिला आहे। यामध्ये फिर्यादी खंडू तात्याबा माने याची लहान बहीण मनीषा हिचं सन 2004 साली मौजे हराळवाडी, तालुका मोहोळ येथील सिद्धू किसन हराळे याच्यासोबत लग्न झालं होतं। त्यांना सुजाता, काजल अशा 2 मुली आणि समर्थ नावाचा एक मुलगा असून आरोपीची मौजे गुंजेगाव, तालुका दक्षिण सोलापूर येथे शेती असल्यामुळं फिर्यादीची बहीण मनीषा ही तिचे कुटुंबियासह शेतातील बंडगर वस्ती येथे राहण्यास होती। 24 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास मनीषा आणि आरोपी असे दोघे मिळून फिर्यादीच्या घरी सुष्मिता या भाचीची डिलेव्हरी झाल्यानं तिला बघण्यासाठी आले होते। यावेळी मनीषा हिनं सांगितलं की माझा नवरा मला सुमारे 2 महिन्यापासून दुसऱ्याच्या शेतात कामास गेल्यानंतर माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ आणि दमदाटी करत आहे। यानंतर 25 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी घरी असताना आरोपी सिद्धू किसन हवळे याचा फोन आला आणि त्यानं सांगितलं की माझ्या हातून घात झाला आहे, मी तुझ्या बहिणीला जीवे ठार मारला आहे अशी कबुली त्यांनी दिली।
लगेचच फिर्यादीनं या प्रकरणाबाबत त्याचे आई, वडील, पत्नी, बहीण यांना सांगितलं आणि सर्वांनी मिळून मौजे गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील बंडगर वस्ती येथे मनीषा यांच्या वस्तीवर दुपारी 2:45च्या सुमारास ते पोहोचले. तेव्हा त्यांच्या पत्राशेडच्या दरवाजासमोर मनीषा ही पडली होती. त्यावेळी तिचा डावा कान फुटून कानातून, डोक्यातून रक्त आलं होतं. तिच्या तोंडावर, कपाळावर रक्त होतं आणि आजूबाजूला देखील रक्त पडलं होतं. त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस आले आणि फिर्यादींनी आरोपी विरुद्ध मनीषाचा खून केल्याची मंद्रुप पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणात आरोपी विरुद्ध भरलेल्या खटल्यामध्ये सरकार पक्षाकडून एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी मैतासोबत अनैतिक संबंध असलेला सिद्धू पडवळे याची सरकार पक्षानं नोंदवलेली साक्ष महत्त्वाची होती. परंतु आरोपीतर्फे घेतलेल्या उलट तपासात तो खोटं बोलत असल्याचं उघड झालं. या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपीनं फिर्यादीस फोनवर दिलेला कबुली जबाब हा विश्वासार्ह नसून अनैतिक संबंध असलेला साक्षीदार हा मैतावर एकतर्फी प्रेम करीत असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्या पुष्टार्थ मेहरबान सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले. हा युक्तिवाद ग्राह्य धरून सिद्धू किसन हराळे याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट किरण सराटे, ॲडव्होकेट वैष्णवी नावकर, ॲडव्होकेट राहुल नुपवर, ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे, ॲडव्होकेट श्रेयांक मंकणी यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट कविता बागल यांनी काम पाहिलं. येथे घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही. साई स्वाद टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणारं एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड व्हेज चायनीज सेंटर, सुशी नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद पाव भाजी व स्नॅक्स सेंटर, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464, मिस्टर गणेश सावंत 9420090005. ममता रेडीमेड दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटीज जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे. ट्रेंडी फैशनेबल शूज, टी-शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट, इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा. एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी. रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड. प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स भी हमारी पहचान. ममता रेडीमेड. अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए. लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड. हमारा पता ममता रेडीमेड, लष्कर, सोलापूर. दैनिक संचारचे उपसंपादक नंदकुमार येच्चे यांचे वडील किसन महादेव येच्चे यांचं अल्पशा आजाराने निधन. सोलापूर महानगरपालिकेतील निवृत्त परिवहन चालक तथा रखवालदार किसन महादेव येच्चे वय 66 राहणार निराळे वस्ती यांचं शनिवारी निधन झालं. रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण तालुक्यातील कोटमाळ या त्यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक संचारचे उपसंपादक नंदकुमार येच्चे यांचे ते वडील होते.
बलकरच्या चाकाखाली जाऊन एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. शहरात जड वाहतुकीचा आणखी एक बळी. गेल्या वर्षभरामध्ये जड वाहतुकीमुळे झालेल्या अपघातामध्ये सोलापूर शहरामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा या जड वाहतुकीमुळे झालेल्या अपघातात आणखी एका तरुणाचा बळी गेला आहे. सोलापुरातील अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळील शांती चौकामध्ये सुसाट वेगानं येणाऱ्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकर वाहनाच्या चाकाखाली गेल्यामुळं एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्याच्या शरीराचे अक्षरशः 2 तुकडे झाले. शनिवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक अपघात झाला. सुनील शिवाजी पवार, वय 42, राहणार मगर सांगवी, तालुका तुळजापूर, सध्या राहणार स्वागतनगर, गजानन शाळेजवळ सोलापूर असं या दुचाकीस्वाराचं नाव आहे. मैताची पत्नी चंद्रकला सुनील पवार यांनी तक्रार दिल्यानं MH12 VF 8199 या बलकरच्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे. यातील मयत दुचाकीस्वार हा मूळचा स्वागतनगर येथील असून तो तामलवाडी येथील श्रीनिवास सिमेंट प्रायव्हेट लिमिटेड सिमेंट पाईप या कारखान्यामध्ये कामाला होता. तुळजापूर तालुक्यातील मगर सांगवी ही त्याची सासूरवाडी असल्यामुळं अनेक दिवसापासून तो सासूरवाडीमध्ये राहत होता. तिथूनच आपल्या कामावर ये-जा करत होता. 2 दिवसापूर्वी त्याच्या आईचं निधन झालं होतं. शनिवारी 3रा दिवस असल्यानं तो आपली दुचाकी घेऊन सांगवी येथून पत्नी चंद्रकलासह अक्कलकोट रोडवरील शांती चौक स्मशानभूमीमध्ये राख सावडण्यासाठी आला होता. ही वेळ साधारण 6ची होती. त्यानंतर स्वागतनगर येथून नातलग अद्याप स्मशानभूमीजवळ न दिसल्यानं तो स्वागतनगरच्या दिशेनं शांती चौक पार करून जात असताना सुसाट वेगानं येणाऱ्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या बलकर वाहनाच्या मागील चाकाखाली तो गेला. सुदैवानं त्याची पत्नी बाजूला पडली, परंतु यामध्ये सुनील शिवाजी पवार याच्या शरीराचे अक्षरशः 2 तुकडे झाले. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यामध्ये मैताची पत्नी चंद्रकला सुनील पवार, वय 34, राहणार मगर सांगवी, तालुका तुळजापूर यांच्या तक्रारीनुसार जोडभावी पोलीस ठाण्यामध्ये चालकाविरुद्ध फिर्याद दिल्यानं भारतीय दंडविधान 304 अन्वये गुन्हा नोंदला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार डेरे हे करत आहेत. विजेचा शॉक बसल्यामुळे शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे घडली आहे. विजेचा जोराचा शॉक बसल्यामुळे धक्का बसून 40 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील शिवपूजे वस्तीवर शनिवारी दुपारी घडली. शिवलिंग गुरुलिंग शिवपूजे, वय 40, राहणार वडवळ असं या मयत शेतकऱ्याचं नाव आहे. यातील हा शेतकरी शनिवारी दुपारी आपल्या शेतामध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नेमकं काय झालं आहे हे पाहण्यासाठी शेतातील ट्रान्सफॉर्मर चेक करण्यासाठी गेला होता. हा ट्रान्सफॉर्मर पाहत असताना वीज प्रवाह सुरू असल्यानं त्याला विजेचा जोराचा शॉक लागला आणि तो तिथेच कोसळला. यानंतर त्याचा चुलत भाऊ आकाश शिवपूजे यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयामध्ये त्याला उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. महाराणा प्रताप यांच्या जयंतीचं औचित्य साधत सोलापुरातील 7 रस्ता येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरातील 7 रस्ता येथील महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी माजी महापौर UN बेरिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधीर खरटमल, माजी महापौर नलिनी चंदेले यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी महापौर नलिनी चंदेले यांनी बोलताना महाराणा प्रताप यांच्या कार्याचा ओहापोह करत त्यांच्या जीवन कार्यासमोर नतमस्तक असल्याच्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी रेखा सपाटे, सिया मुलाणी, करुणा ठाकूर, मनीषा माने, सुप्रिया लोमटे, प्रतीक्षा चव्हाण, विद्या हक्के, जयश्री गवळी आदी उपस्थित होते. मुघलांचे राज्य होते भारत देशामध्ये. प्रत्येक ठिकाणी ते प्रत्येक राज्यामध्ये सत्ता काबीज करण्याचं काम करत होते. पण महाराणा प्रताप कुठल्याही त्यांच्यासमोर झुकले नाही. त्यांनी आपल्या देशाच्या सेवेत, देशासाठी, देशाच्या जनतेसाठी, देशाच्या युवक आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ते स्वतःचा राजवाडा सोडून दिला त्यांनी आणि कबिलेमध्ये राहिले. आणि त्यांनी अकबरांच्या बरोबर लढाई केली आणि आपलं मेवाड, राजस्थानमध्ये जे मेवाड आहे तिथे तिथेही सत्ता आपल्या हातात ठेवली त्यांनी आणि आपल्या लोकांचं त्यांनी संरक्षण केलेलं आहे. तर मला एकच सांगायचं आहे की आजच्या युवकांनी आज आपण महाराणा प्रताप जयंती करण्याचा उद्देश एकच आहे की तेव्हाचे राजे स्वतःच्या देशासाठी, स्वतःच्या सुरक्षेसाठी, स्वतःच्या
जनतेच्या सुरक्षेसाठी लढत होते, त्याचप्रमाणे आपण आपल्या भारत देशासाठी सदैव आपण लढत राहायला पाहिजे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर. सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान. राष्ट्रपती भवनातील सोहळ्यात पार पडला शपथविधी. रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांमार्फत कुर्डुवाडी मिरज सेक्शनची पाहणी. आषाढी एकादशी वारीसाठी जय्यत तयारी. न्यायालयाची स्थगिती असताना DCC बँकेत कामगार भरती. बँकेला धाडण्यात आली आहे न्यायालयीन नोटीस. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याचं होतं प्रकरण. संबंधित पतीची करण्यात आली निर्दोष मुक्तता. आणि शहरात जड वाहतुकीचा आणखी एक बळी. बलकरच्या चाकाखाली जाऊन दुचाकीस्वार जागीच ठार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार.